महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक अशी शोकांतिका घडतीये जिची मुळं खूप खोलवर रुजली आहेत. ही एक अशी कहाणी आहे जी आकड्यांच्या खूप पलीकडची आहे. माझे वडील शेती करता करता वारले, कारण ते कर्जात बुडाले होते. हे फक्त एका व्यक्तीचे शब्द नाहीत. ही एक सरकारी आकडेवारी आहे जी ऐकून आपल्या पायाखालची जमीन सरकेल. यावर्षी आपल्या महाराष्ट्रात दर 3 तासाला एक शेतकरी आपलं आयुष्य संपवतोय. नमस्कार. आज आपण या आकड्यांच्या मागचं दुःख आणि ह्या संकटाची मूळ कारणं शोधणार आहोत. पण पुढे जाण्याआधी कृषी साथी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आपण आहोत महाराष्ट्राच्या विदर्भात, एक असा प्रदेश ज्याला आजकाल एका अतिशय दुर्दैवी नावाने ओळखलं जातं, सुसाईड बेल्ट. का? कारण इथे होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांची संख्या प्रचंड आहे. चला तर मग पाहूया की हा कर्जाचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती नेमका कसा आवळला जातोय. ही गोष्ट आहे ओम दीपकची. वय किती? फक्त 18 वर्ष. 12वीत शिकणारा एक तरुण मुलगा, ज्याने 7 जुलैला विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं. 18 वर्षांच्या मुलावर अशी काय वेळ आली असेल? विचार करा. ओम त्याच्या 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. घरची परिस्थिती तशी बेताचीच. 4 एकरपेक्षा कमी शेती, डोक्यावर बँकेचं आणि खाजगी सावकाराचं कर्ज, आणि त्यात भर म्हणजे यावर्षी पीक चांगलं येणार नाही ही चिंता त्याला आतून पोखरत होती. हे सगळं ओझं त्या कोवळ्या खांद्यांवर येऊन पडलं होतं. आणि ओमची कहाणी आपल्याला या संकटाच्या मूळ कारणापर्यंत घेऊन जाते, ते म्हणजे कर्ज. जवळजवळ प्रत्येक आत्महत्येमागे हेच एक कारण प्रामुख्याने दिसतं, कर्जाचा न फिटणारा डोंगर. आणि ही काही फक्त ओमची किंवा एका कुटुंबाची गोष्ट नाहीये. लक्ष्मणराव, 6 एकर शेती असलेले शेतकरी, त्यांनीही कर्जाच्या दबावाखाली येऊन विष घेतलं. आणि आता त्यांच्या मुलाच्या मनात एकच भीती आहे की हे कर्जाचं ओझं असंच वाढत राहिलं तर त्यालाही आपल्या वडिलांसारखंच पाऊल उचलावं लागेल. बरं, हे कर्जाचं दुष्टचक्र नेमकं काम कसं करतं ते समजून घेऊया. सगळ्यात आधी शेतकरी बियाणं आणि खतांसाठी कर्ज घेतो. पीक येतं, तो ते विकायला बाजारात नेतो, पण तिथे त्याला भावच मिळत नाही. मग घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? तो फेडू शकत नाही. मग बँका आणि सावकार त्याच्या मागे लागतात, आणि शेवटी घर चालवण्यासाठी आणि पुढच्या पेरणीसाठी त्याला नाईलाजाने पुन्हा कर्ज घ्यावं लागतं. हे एक असं चक्र आहे ज्यातून बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाही. कर्जाचा दबाव माणसाला किती हतबल करू शकतो याचं एक उदाहरण ऐकलं तर अंगावर काटा येतो. एका शेतकऱ्याने फक्त ट्रॅक्टरच्या कर्जापायी जीव दिला, आणि धक्कादायक म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली. विचार करा, त्यांचा 2 वर्षांचा मुलगा आज जगात एकटा आहे. मग या जीवघेण्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? शेतकरी काय मागत आहेत? देशभरातल्या शेतकऱ्यांची एकच प्रमुख मागणी आहे, MSP, म्हणजेच किमान आधारभूत किंमत. म्हणजे सरकारने पिकाला एक हमी भाव द्यावा, मग बाजारात काहीही भाव असो. एका शेतकऱ्याने यातला फरक किती मोठा आहे हे खूप सोप्या शब्दात सांगितलंय. ते म्हणतात, सरकारी नोकरी करणाऱ्यांचा पगार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे महागाईसोबत वाढत जातो. ते एक स्थिर आणि चांगलं आयुष्य जगतात. आणि आम्ही शेतकरी, आमचं उत्पन्न तर वाढत नाहीच, उलट कमी होते. आम्ही दिवसेंदिवस अजून गरीब होतोय. ही दरीच शेतकऱ्याला निराश करते. आणि एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी, शेतकरी कोणत्या फुकटच्या योजना किंवा भीक मागत नाहीयेत. त्यांचं म्हणणं अगदी सरळ आहे. ते म्हणतात, आम्हाला तुमच्या फुकटच्या योजना नकोत, फक्त स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आणि आमच्या मालाला योग्य भाव द्या, बस, आम्हाला आणखी काही नको. पण तुम्हाला माहितीये का, विदर्भाची ही ओळख नेहमीच अशी नव्हती. एकेकाळी हाच प्रदेश सोन्याचा धूर काढत होता, आणि म्हणूनच आजची परिस्थिती अजूनच जास्त दुःखदायक वाटते. एकेकाळी विदर्भ हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जायचा. इथला कापूस जगभर प्रसिद्ध होता. हा प्रदेश इतका श्रीमंत होता की इंग्रजांना सुद्धा भारतातली पहिली APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती इथे कारंजा नावाच्या ठिकाणी सुरू करावी लागली. हा जो रेल्वे ट्रॅक दिसतोय ना, एकेकाळी यावरूनच विदर्भाचा कापूस जगभरातल्या बाजारपेठांमध्ये जायचा. आज यावर गवत उगवलंय. हा बंद पडलेला रेल्वे ट्रॅक म्हणजे जणू काही या संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक घसरणीचं आणि दिलेल्या पोकळ आश्वासनांचं प्रतीक बनलं आहे. मग ही घसरण झाली तरी का? याची अनेक कारणं आहेत. एकीकडे बियाणं, खतं, मजुरी सगळं महाग झालं, पण दुसरीकडे पिकांना मिळणारा भाव मात्र तिथेच राहिला
किंवा कमी झाला. सतत एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आणि या सगळ्यावर सरकारी धोरणांनी म्हणावी तशी मदत केलीच नाही. बरं, इतकं सगळं झाल्यावर एखादा शेतकरी जेव्हा आपलं आयुष्य संपवतो तेव्हा सरकार किंवा व्यवस्था काय करते? मदत मिळते का? उत्तर आहे हो, मदत मिळते. पण किती? फक्त 1,00,000 रुपये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा आकडा 2006 पासून म्हणजे जवळजवळ 20 वर्षांपासून बदललेलाच नाही. विचार करा, आजच्या महागाईच्या काळात ज्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला त्यांच्यासाठी 1,00,000 रुपये म्हणजे काय? आणि हे पैसे मिळवण्यासाठी सुद्धा त्या कुटुंबाला एका किचकट चौकशीला सामोरं जावं लागतं. आणि हीच आहे मूळ समस्या, ज्याला आपण आर्थिक कोंडी म्हणू शकतो. म्हणजे काय तर एका बाजूला खर्च वाढतच चाललाय, मुलांचं शिक्षण आहे, घरातल्या गरजा आहेत, पण दुसऱ्या बाजूला शेतीतून येणारं उत्पन्न एकतर कमी होतंय किंवा आहे तिथेच थांबलंय. मग ही दरी भरायची कशी? आणि जेव्हा ही दरी खूप मोठी होते तेव्हा शेतकऱ्याला वाटतं की आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, आपण अपयशी ठरलो आहोत. आपण सगळ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या ताटात जे जेवण येतं ना, ते कुठल्याशा ॲपवरून किंवा चकचकीत सुपरमार्केटमधून येत नाही. ते येतं एका शेतकऱ्याच्या घामातून, त्याच्या मातीत राबण्यातून. आणि म्हणूनच हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. जो अन्नदाता आपलं ताट भरतो त्याचं स्वतःचं ताट रिकामं का राहतंय? या प्रश्नावर नक्की विचार करा. शेतकऱ्यांच्या अशा अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर सविस्तर चर्चा पाहण्यासाठी आमच्या कृषी साथी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.